गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंगमधील पॉइंटर हा चॅप्टर पाहतो आहे. आपण एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत मी 4 लेक्चर टाकलेत. काही जण पहिले 2 पाहत आहेत, काहींनी चारी पाहत आहेत. पण जरी क्वेश्चन विचारले तरी ॲन्सरिंग करता येत नाही किंवा सांगता येत नाही किंवा त्याचा वेल स्टडी तुम्ही करत नाहीत किंवा नोट्स काढण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्याकडे यूट्यूब आहे, लिंकसुद्धा यूट्यूबवरची आहे, तुम्ही कधीही पाहू शकता. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर जर लेक्चरमध्ये असं तर लेक्चर झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिपीट त्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. तुम्ही ह्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा यूज लाईफ टाईम करू शकता, परंतु साध्या गोष्टी तुम्ही स्टडी सध्या करत नाहीत, त्याचंच वाईट आहे. जर तुम्ही आत्ताच अशा प्रकारचा स्टडी करणार असाल, कॉलेज ऑफलाईन सुरू झाल्यानंतर त्याचं इम्पॅक्ट जास्त होणार आहे, कारण तुमचा अभ्यास करण्याची लेवल कमी होत चालली आहे. ठीक आहे, आपण पॉइंटर हा पाहतोय. त्या पॉइंटरमध्ये लास्ट पॉईंट राहिला आपला डायनामिक मेमरी अलोकेशन्स. आपण आत्तापर्यंत 4 लेक्चरमध्ये ह्या पॉइंटरच्या 4 लेक्चरमध्ये आपण पॉइंटर काय आहे, तो काय यूज करायचा हे समजून घेतलं आहे. आपण पहिल्या लेक्चरमध्ये साधे प्रश्न तुम्हाला ह्या पॉइंटरवर विचारल्यानंतर तुम्हाला सांगता नाही आले. पॉइंटर म्हणजे काय आणि पॉइंटरचा यूज ह्याच्यापेक्षा मी तिसरा प्रश्न वेगळासुद्धा विचारला नाही. त्यानंतर आपण अरिथमॅटिक ऑपरेटर पाहिले की अरिथमॅटिक ऑपरेटर पॉइंटरवर कोणते होतात, कोणते होत नाही. जर ते लेक्चर रिपीट टू पाहिलं तर तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल की ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे सरांनी. कॉन्स्टंट व्हॅल्यूशी कोणाचं नाही का, पॉइंटरशी नाही का एक्झिक्युशन होतं किंवा कोणाचं होत नाही. त्यानंतर आपण ॲरे आणि पॉइंटरचं रिलेशनशिप पाहिलं. नॉर्मल ॲरे पॉइंटर असेल, पॉइंटर टू ॲरे असेल किंवा ॲरे ऑफ पॉइंटर असेल. हे 3 गोष्टी कशा प्रकारे लर्न केल्यात किंवा कशा प्रकारच्या टीच केल्यात, किमान एक्झाम्पल जरी आपण जास्त नसेल घेतलं तरी आपल्याला समजलं पाहिजे की ह्याच्यामध्ये कन्सेप्ट कशा प्रकारची सरांनी सिंटॅक्टिकली यूज केली. देन फंक्शन आणि पॉइंटरचं रिलेशनशिप पाहिलं आपण. फंक्शन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, अख्खं चॅप्टर आपण फंक्शनचा पाहिला आहे. जर फंक्शन कळला असेल तर फक्त तिथं आपण पॉइंटर यूज करतो आपण, की बाबा फंक्शन पॅरामीटर पास होत असताना आपण कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय असेल, कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय. इज 2 एक्झाम्पल कॉल बाय व्हॅल्यूचं, कॉल बाय रेफरन्सचं आपण एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, आज नेक्स्ट वेगळ्या प्रकारचं मेमरी अलोकेशन आहे की कालपर्यंत आपण स्टॅटिक मेमरीच्या बाबतीत 2 टाईप असतात हे तरी सांगता आलं पाहिजे व्यवस्थित. मी जे काय लर्न करतो आहे किंवा जे काय तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, किमान तो काय सांगतो आहे त्याची टाईप, त्याचे थिंग्स तरी आपल्याला कळल्या पाहिजेत. मेमरीचे 2 टाईप पडतात, स्टॅटिक मेमरी अलोकेशन अँड डायनामिक मेमरी अलोकेशन. कालच्या लेक्चरपर्यंत आपण स्टॅटिकच गोष्टी पाहिल्या. स्टॅटिक म्हणजे काय, इट इज अ कॉन्स्टंट, की त्याच्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. बरोबर, ज्या व्हेरिएबलमध्ये किंवा ज्या व्हॅल्यूमध्ये किंवा त्याच्या मेमरी साईजमध्ये आपण चेंज करू शकत नाही किंवा चेंज करत नाही, अशा मेमरीला स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी एंट एक्स केलं, ओके, इट इज अ मेमरी. मध्ये काय आलं, एक्स व्हॅल्यू तयार झाली, ओके, संपलं. किंवा मी एक्स ऑफ ॲरे केला, 5 घेतले तर किती, 5 एलिमेंट काय आले, फिक्स झाले की आपण 5 एलिमेंट घेणार आहोत. इथं सिंगल व्हेरिएबल घेतला होता त्यावेळेस आपल्याला सिंगल मेमरी किती लागेल, 4 बाईट लागेल. बरोबर, जर मी तो ॲरे घेतला 5 तर 5 × 20 बाईट मेमरी लागेल. किती, हे आपण आधीच सिस्टीमला सांगतो आहे, कंपाईल टाईमला सांगतो आहे. कोणत्या प्रोसेसला सांगतो आहे, कंपाईल टाईम प्रोसेसला सांगतो आहे. धिस मेमरी अलोकेशन इज ऑल्सो कॉल्ड स्टॅटिक मेमरी अलोकेशन. अशा मेमरीला जी प्रोग्रॅम करायच्या आधीच आपण मेन्शन करतो की मी 100 बाईट, 200 बाईट
किंवा 10 बाईट किंवा 20 बाईट म्हणजे 5 एलिमेंट मी यूज करणार आहे. जर ॲरे मी 100चा घेतला आणि तो 4 बाईटचा असेल तर की झाली 400 बाईट मी आधीच रिझर्व करून ठेवतो. कुठं? मेमरीमध्ये, की मी हे पुढं जाऊन यूज करणार आहे. मग तुम्ही करा नाही तर नका करू. त्या 400 बाईटमधले फक्त 2 बाईट यूज केले. मी ॲरे घेतला, पहा नीट लक्ष द्या इकडं. मी जर ॲरे घेतला एक्स ऑफ 100चा तर माझी मेमरी झाली किती? 0पासनं 99 म्हणजे टोटल बाईट किती झाली? 400 बाईट्स. म्हणजे माझ्या आपल्या एक्स व्हेरिएबलची साईज किती झाली? 400 बाईट झाली. कारण एका इंटिजर व्हेरिएबलची साईज असते 4 बाईट. असे किती घेतो आहे आपण? 100. मग टोटल साईज किती झाली त्या ॲरेची? 400 बाईट. आणि त्यातील मी फक्त 2च एलिमेंट घेतले, 5 आणि 6, म्हणजे 2च व्हॅल्यू घेतल्या. म्हणजे किती यूज झाले? 4 दुने 8. 8 बाईट फक्त यूज झालं 400 बाईटमधून. तर 392 बाईट्स काय झाले? तसेच राहिले, मोकळेच राहिले. परंतु तेवढी जागा काय केली त्यांनी? कन्झ्युम केली. अशा मेमरीला किंवा अशा टाईप जी मेमरी असते ती स्टॅटिक असते. कशी असते? स्टॅटिक. स्टॅटिक याला काय म्हटलं जातं? स्टॅटिक. की आधीच मेमरी रिझर्व करून ठेवणं. मग तुम्ही 400 घ्या, 500 घ्या, 1000 घ्या, काय लाख घ्यायचे घ्या, पण त्यातले 1 ते 2च एलिमेंट यूज केले तर उरलेली जी साईज आहे ती गार्बेज म्हणून पडली जाते किंवा त्याचा यूज होत नाही. मग अशा प्रकारची मेमरी जर नाही का, जर मी 2च बाईट यूज करणार असेल आणि 292 बाईट जर नाही का रिझर्व होऊन पडत असेल, त्याला मला हात पण लावता येत नसेल, तर अशा वेळेस मला नवीन मेमरी अलोकेशन यूज करता आलं पाहिजे. डायनामिक मेमरी अलोकेशन्स. एक लक्षात घ्या, आपण कोणतीही कन्सेप्ट शिकत असताना मी आधीचं लिमिटेशन सांगितलं आहे किंवा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस सांगितला आहे. परंतु त्या कालपर्यंत असताना ती साईज बरोबर आहे किंवा त्याची थिंग्स किंवा त्याचं एम किंवा त्याचं एक्सप्लेनेशन बरोबर आहे. स्टॅटिक मेमरी अलोकेशन आपण यूज करतो, इट इज राईट्स. परंतु त्याचे लिमिटेशन्स काय आहेत किंवा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, की पुढं जात असताना मला 1000 मेमरी यूज करायची असेल आणि गेलो अचानक मला 2च बाईट यूज करायचे, तर उरलेले 992 मेमरी काय होईल? ती कन्झ्युम होईल. मग अशा वेळेस वेस्टेज जाणारी साईज किंवा ही वेस्टच गेलं. 392 मी 100 घेतले, 400 बाईटची मेमरी तयार झाली आणि त्यातले फक्त 2च बाईट यूज केले, तर उरलेले 292 बाईट्स वेस्टेज गेलं. बरोबर आहे की नाही? मग हे टाळण्यासाठी मला साईज रन टाईमला घेता आली पाहिजे. ही घेतली आपण कंपाईल टाईमला. स्टॅटिक घेतली की कशी घेतली आपण? कंपाईल टाईमला. मी ह्या ज्या गोष्टी सांगतो तुम्ही 5-5 मिनटं थांबून स्टॉप करून तुम्ही लिहून घेऊ शकता की स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय, कंपाईल टाईम म्हणजे काय, वेस्टेज म्हणजे काय, एवढी साईज घेतल्यानंतर नेमकं काय होतं आहे ते. ठीक आहे. जर स्टॅटिक मेमरी अलोकेशनमध्ये मी जी काय साईज घेईल ती आधीच मेमरीला सांगितली त्यांनी की मला एवढी यूज करायची, म्हणजे रिझर्व करा. आणि त्यातली भविष्यात जाऊन मी 2च साईज यूज केली किंवा 2च बाईट यूज केली तर उरलेली साईज काय होती? वेस्टेज जाती. ऑल्सोच कॉल्ड स्टॅटिक मेमरी अलोकेशन्स. आणि धिस लिमिटेशन्स, हे काय त्याचं? तर लिमिटेशन्स आहे. मग हे लिमिटेशन्स ओव्हर करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी ह्या कंपाईलनी अजून एक मेमरी अलोकेशन आणलं, तर डायनामिक मेमरी अलोकेशन्स. आधीच सांगायचं नाही मला 5 बाईट यूज करायचं, 10 बाईट यूज करायचं आहे. ज्यावेळेस मी रन करायचा आहे प्रोग्राम, कधी? ज्यावेळेस मला प्रोग्राम रन करायचा आहे अशा वेळेस मी डायनामिक मेमरी अलोकेशन किंवा डायनामिक मेमरी यूज करेल. डायनामिक मेमरी म्हणजे रिझर्व न करता मी सांगन मला किती रन टाईमला मला 5च व्हेरिएबल घ्यायचे, तर 5 व्हेरिएबलची साईज त्याला काय होईल? लागू होईल. म्हणजे 5 एलिमेंट घेतले, 5×20 20 बाईट्स. म्हणजे रन टाईमला तुम्ही 100 व्हेरिएबल घ्या किंवा 100 व्हॅल्यू घ्या, तर 100चीच काय होईल? त्याला साईज असाईन होईल. डिपेंड्स ऑन एलिमेंट्स. तुम्ही किती एलिमेंट्स घेताय तेवढे. मी 10 एलिमेंट घेतले, किती लगेच गुणिले 4 बाईट करेल, 5×20 एलिमेंट त्याला यूज करून टाकेन. इथं वेस्टेज होणार नाही. म्हणून यूज कशाच केला जातो? डायनामिक मेमरी मॅनेजमेंटचा किंवा डायनामिक मेमरी अलोकेशनचा. मग डायनामिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय? तर रन टाईम प्रोसेस किंवा रन टाईमला मेमरी अप्लाय करणं. त्यासाठी ह्याच्यामध्ये 4 टाईप आहेत वेगवेगळ्या पद्धतीने: मॅलॉक, कॅलॉक,
रिअलॉक आणि फ्री असे 4 टाईप आहेत डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंटचे. सरास आपण मॅलॉक फंक्शन यूज केलं जातं, सेम ॲज कॅलॉक फंक्शन आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे बाईट्सनुसार किंवा कशा प्रकारचा ब्लॉकनुसार. तर आपण त्याचा फरक पण पाहू. तर फर्स्ट डायनॅमिक मेमरी अलोकेशन मला यूज करायचं असेल, रन टाईमला मला साईज घ्यायची असेल. कालपर्यंत मी स्टॅटिकली असा इंट एक्स केला की विषय संपला, इंट एक्स ॲरे घेतला संपला. इट इज अ स्टॅटिक मेमरी अलोकेशन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्टॅटिक मेमरी अलोकेशन्स. म्हणजे मी आधीच व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवला की मी ही करणार आहे 100 बाईट, संपलं. किंवा 100 एलिमेंट घेणार आहे ते 400 बाईट डिक्लेअर झाले की 400 बाईट रिझर्व करून ठेवा. कधी रन करायच्या आधीच किंवा प्रोग्राम लिहायच्या आधीच. तर आपण आधीच सांगितलं की मला 400 बाईट घ्यायची, मग भविष्यात तुम्ही 1 बाईट घ्या, 0 बाईट घ्या, किती घ्या, यूज करा. उरलेली वेस्टेज. इट इज अ स्टॅटिक. बट डायनॅमिक मध्ये काय होईल, मला रन टाईमला मेमरी घ्यायची. दॅट इज कॉल्ड डायनॅमिक मेमरी अलोकेशन्स. मग डायनॅमिक मेमरी अलोकेशन यूज करायचं असेल तर मला मॅलॉक नावाचं फंक्शन माहीत पाहिजे. हे बिल्ट इन फंक्शन आहेत. मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक, फ्री हे बिल्ट इन आहेत. ऑलरेडी कंपायलरने तयार केलेले आहेत. फक्त त्याला काय करायचं, आपल्याला यूज करायचं आहे. ज्यावेळेस मी प्रोग्राम राईट करेल त्यावेळेस मी तिथे हे फंक्शन टाकलं किंवा हे स्टेटमेंट टाकलं की त्यावेळेस साईज मला काय करतं, मला ज्यावेळेस यूज करायची त्यावेळेस त्याला ती साईज काय होईल, ॲक्सेस होईल मेमरीमधून. कधी, ज्यावेळेस त्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करायची असेल त्यावेळेस त्याला काय होईल, तो डेटा असाईन केला जातो. त्यावेळेस त्याची मेमरी त्याला असाईन केली जाते. म्हणजे तर वेस्टेज होण्याचं काहीही कारण नाही. ओके, हा लिमिटेशन्स आपण स्टॅटिक मेमरी अलोकेशनचं दूर केला. जी वेस्टेज मेमरी जाणार आहे ती वेस्टेज मेमरी डायनॅमिक मेमरी अलोकेशनचा यूज केल्यानंतर जाणार नाही. मी जी काय सांगितलं एवढं तरी कळणं तरी बाद झालं. डायनॅमिक मेमरी अलोकेशन केव्हा यूज करायचा, कशासाठी यूज करायचा, रन टाईमला. का, तर ह्याच्यामध्ये मेमरी वेस्टेज जात नाही. एवढं तरी वर्षभर 3 वर्षभर लक्षात राहिलं तरी बाद झालं. मग कसा यूज करायचा ती नंतरची गोष्ट. पण आधी डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय हे केव्हा समजेल, मला स्टॅटिक मेमरी अलोकेशन समजलेलं असेल, स्टॅटिक मेमरी अलोकेशनचं लिमिटेशन कळलं असेल तर मला डायनॅमिक मेमरी अलोकेशन कळेल. कारण स्टॅटिक इज कंपाईल टाईम, डायनॅमिक इज अ रन टाईम. एवढीच गोष्ट ध्यानात राहिली तरी पास झाली. ठीक आहे. मॅलॉक नावाचं फंक्शन आहे. हे डायनॅमिक मेमरी अलोकेशनसाठी यूज केलं जातं. रन टाईमला मेमरी, कधी रन टाईमला मेमरी अलोकेट करण्यासाठी मॅलॉकचा यूज केला जातो. मॅलॉक फंक्शन एक सिंटॅक्स पहा, पॉइंटर व्हेरिएबलला त्याची व्हॅल्यू असाइन केली जाते. इट इज अ सिंटॅक्स, मेन सिंटॅक्स आहे. एक पॉइंटर व्हेरिएबलला ती साईज काय केली जाते, स्टोअर केली जाते. डेटा टाईप, तुम्हाला कोणत्या टाईपचा डेटा आहे, इंटिजरमध्ये साईज घ्यायची, जर तुम्हाला व्हेरिएबल की कशी घ्यायची, इंटिजरमध्ये घ्यायचे आहेत का कॅरेक्टरमध्ये घ्यायचे आहेत, डिपेंड्स ऑन डेटा टाईप. इट इज अ फंक्शन, किती एलिमेंट्स घ्यायचे आहेत, नंबर ऑफ एन म्हणजे कोण, नंबर ऑफ एलिमेंट्स, आणि साईज ऑफ इंटिजर. जर कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर, फ्लोट असेल तर फ्लोट. मग साईज ऑफ इंटिजर हा एन म्हणजे कोण, नंबर ऑफ एलिमेंट, म्हणजे मला किती 5 एलिमेंट घ्यायचे रन टाईमला. आणि मग हे साईज जर आपण काय घेतली, इंटिजर म्हणजे 5, म्हणजे हा एन म्हणजे कोण आहे, इंटिजर आहे. मग ॲटोमॅटिक ह्याची साईज तो घेईन. इंटिजरची साईज किती, तर 32 बिट कंपायलर सिस्टम असेल तर 4, म्हणजे 5 चोक 20 एलिमेंट, 20 बाईट काय होईल, यूज होईल. फॉर एक्झाम्पल पॉइंटर. ओके, हा पॉइंटर व्हेरिएबल घेतला, इंटी स्टार मॅलॉक एन मी जर 5 घेतला तर ह्याची साईज किती, फॉर एक्झाम्पल तर 32 बिट असेल तर 4, 5 चोक 20 बाईट्स काय होईल, पॉइंटर यूज करायला रन टाईमला. किती, फक्त 20 बाईट. जर मी 10 घेतलं 10 चोक 40 बाईट काय होईल, तो यूज होईल. म्हणजे मी किती बाईट घेणार, म्हणजे 10 एलिमेंट घेणारचे रन टाईमला. समजतं आहे का, कशाचा यूज करून, मॅलॉकचा. किती एलिमेंट घेणार आहे गुणिले तेवढी साईज, दॅट इज कॉल्ड मॅलॉक. एक लक्षात घ्या, जर मी नाही का 40 बाईट घेतले किंवा त्याला मेमरी अलोकेट केलीच नाही किंवा त्याला व्हॅल्यू असाइन केलीच नाही तर तो, किंवा स्टार्टिंग व्हेरिएबल किंवा काहीच नाही केलं तर त्या जी काय मेमरी तयार झाली 0पासून 9 म्हणजे 10 एलिमेंटची, आणि जरा व्हॅल्यूज असाइन नाही केली तर गार्बेज व्हॅल्यू घेईन. कसली, गार्बेज.
गार्बेज व्हॅल्यू असाइन करतो. जर मी ह्याला व्हॅल्यू असाइन केली नाही तर त्याच्यामध्ये गार्बेजमध्ये कसली व्हॅल्यू स्टोअर होईल. गार्बेजला किंमत नसती, कसली व्हॅल्यू तो मेमरीमधून घेईन आणि त्याला टाकून देईन. जर मी त्याला व्हॅल्यू असाइन केली नाही तर म्हणजे ते व्हॅल्यू असाइन होणारच, कारण का रन टाईमला आपण मेमरी घेतो आहे. जर नाही घेतली तर गार्बेज व्हॅल्यू त्याला काय होत असते, असाइन होत असते. दिस इज कॉल्ड मॅलॉक. सेम ॲज कॅलॉक. मॅलॉकच्या जागेवर तुम्ही काय यूज करू शकता, कॅलॉक यूज करू शकता. पॉइंटर व्हेरिएबल डेटा टाईप स्टार कॅलॉक. फक्त इथं काय केलं आहे, एन इंटू साईज ऑफ इंटिजर. इथं काय केलं आहे, एन कॉमा साईज ऑफ एन. म्हणजे काय पहा, फॉर एक्झाम्पल पॉइंटर काय असेल ते इंट स्टार कॅलॉक 5 एलिमेंट आणि हे साईज किती, जर एन काय असेल 4 बाईट असेल किंवा साईज ऑफ काय असेल ते एन. इथं पण 520 एलिमेंट यूज होतील बरोबर ना. जर मी 5 एलिमेंट, आता ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं काय आहे 5 कॉमा साईज ऑफ इंटिजर. इथं मी एन 10 घेतला आहे आणि 4 म्हणजे किती झाली 40 बाईट झाली बरोबर. 40 बाईट यूज होणार. परंतु कॅलॉक आणि मॅलॉकमध्ये एकच फरक आहे, हा एकाच ब्लॉकला असाइन होतो सगळ्या एलिमेंटसाठी. म्हणजे 10 एलिमेंट आहेत ना, सगळ्या एलिमेंटमध्ये एकच ब्लॉक यूज होतो. इथं प्रत्येक एलिमेंटसाठी सेपरेट ब्लॉक होतो. किती घेतलेत, 5 घेतलेत ना, 5साठीचं काय होतो, एक ब्लॉक तयार, म्हणजे मेमरीमध्ये ब्लॉक तयार होतो. तो असतो कशामध्ये, एकाच ह्याच्यामध्ये असतो, पण सेपरेटली काय होतो, प्रत्येक एलिमेंटसाठी तो एक ब्लॉक क्रिएट करतो. मल्टिपल ब्लॉक क्रिएट केले जातात जर कॅलॉक यूज केलं तर. मग 5 गुणिले काय 4 असेल तर 520 साईज यूजच करणार आहे, पण प्रत्येक एलिमेंटसाठी सेपरेट ब्लॉक यूज केला जातो. ह्याच्यामध्ये सेपरेट ब्लॉक यूज केला जात नाही, सिंगल ब्लॉकमध्ये सगळे एलिमेंट येतील. इथं प्रत्येक एलिमेंटला प्रत्येक ब्लॉक येईल. कशामध्ये, कॅलॉकमध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक फरक आहे, जर मी ह्याला मेमरी यूज केली आणि त्याच्यामध्ये एलिमेंटच टाकले नाही किंवा व्हॅल्यू असाइन नाही केली तर काय करेल, तो गार्बेज घेईल. परंतु कॅलॉकचा यूज काय होतो, तो गार्बेज घेत नाही. जर मी त्याला व्हॅल्यू असाइन नाही केली तर 0 व्हॅल्यू असाइन होती, त्याला काय होती 0. हा फरक कॅलॉक आणि मॅलॉकमध्ये काही जास्त विचारला जात नाही. परंतु ज्यावेळेस इंटरव्ह्यूला विचारलं जातं, तुम्हाला सिंटॅक्स विचारलं नाही, काय नाही, परंतु मॅलॉक आणि कॅलॉकमध्ये फरक काय तर सांगता आलं पाहिजे. जर मी मॅलॉक यूज करत असेल तर एका सिंगल ब्लॉकमध्येच तो काय होतो, असाइन होतो. हा मल्टिपल ब्लॉकमध्ये असाइन होतो. दोघांचं काम तेच आहे, डायनामिकली म्हणजे रन टाईमला मेमरी अलोकेट करणं. गार्बेज व्हॅल्यू काय होईल, तो असाइन करतो. जर त्याच्यामध्ये व्हॅल्यू मी असाइन नाही केली तर तो व्हॅल्यू घेतोच. कुठून घेईन, मेमरीमधून कसली व्हॅल्यू घेईन, टाकून देईल. परंतु कॅलॉक जर यूज केलं तर तो कसली पण व्हॅल्यू घेणार नाही, तो काय घेईल 0 घेईल, म्हणजे प्रत्येक ब्लॉकमध्ये. ओके, इट इज अ डायनामिक मेमरी अलोकेशनमध्ये तुम्ही मॅलॉकचा यूज करा आता कॅलॉकचा यूज करा. बट डायनामिक मेमरी मॅनेजमेंटचा अजून एक ॲडव्हान्टेज असा आहे, रिअलॉक. रिअलॉक म्हणजे काय, जर मी मेमरी 5 एलिमेंट यूज करतो आहे, किती एन 10 गुणिले 4 40, पण पुढं मी प्रोग्रामिंग करतो आहे, मला असं वाटलं की मला अजून 5 एलिमेंट घ्यायचे आहेत, तर वी आर युझिंग अ फंक्शन रिअलॉक. रिअलॉकचा अर्थ काय की पुन्हा साईज त्याला एक्सटेंड करणं किंवा एक्सपांड करणं. कशामध्ये, त्या मेमरीला. म्हणजे मी 5 एलिमेंट घेतले असतील, पुढं प्रोग्रामिंग केलं आणि मला अजून 5 एलिमेंट घ्यायचे आहेत, तर वी आर युझिंग रिअलॉक. म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल रिअलॉक फंक्शन काय असेल तो तुमचा पॉइंटर व्हेरिएबलला आणि न्यू साईज म्हणजे परत 5 एलिमेंट घेतले, 5 गुणिले 4 521, पुन्हा ते कशाला असं होणार, त्या पॉइंटरला. म्हणजे ह्याच्या आधी किती झाले ते 5 एलिमेंट, आता पुन्हा काय होतील, ह्यानी 5 एलिमेंट अजून ॲड होतील, म्हणजे 5 आणि 5 10 एलिमेंटची साईज तयार होईल, म्हणजे 40 बाईटची साईज असाइन होईल. रिअलॉकचा अर्थ काय, जर मला गरज पडली अजून साईज वाढवायची असेल, वी आर युझिंग अ फंक्शन रिअलॉक फंक्शन, त्याचा सिंटॅक्स. आणि मग डायनामिक मेमरी अलोकेशन जर आपण यूज करत असेल डायनामिकली रन टाईमची मेमरी, अशा वेळेस जो पॉइंटर तयार केला आहे त्या पॉइंटरला व्हॅल्यू काय असते, असाइन असते. जर त्याला आपण असाइन नाही केली तर गार्बेज व्हॅल्यू काय होते, त्याला असाइन होत असते. जर ती आपल्याला काय करायची असेल, गार्बेज व्हॅल्यू असेल किंवा नाही का एलिमेंट्स आपण यूज केले असतील, 10 व्हॅल्यू घेतले असतील, 20 व्हॅल्यू घेतले असतील, ते काय करायचे असेल, पुन्हा दुसरीकडे आपल्याला यूज करायची असेल तर ती
यूज केलेली मेमरी पुन्हा काय करता येते, फ्री करता येते. म्हणजे पॉईंटर व्हेरिएबलला म्हणजे जी काय मेमरी आसन होईल, जर मी फंक्शन कोणतं यूज केलं, फ्री नावाचं फंक्शन यूज केलं, फ्री अँड देन जो काय व्हेरिएबल यूज केला पॉईंटरचा तो फ्री केला की त्याची मेमरी पुन्हा फ्री होऊन जाते. म्हणजे दुसरीकडे तुम्ही कुठेही त्या मेमरीला यूज करू शकता. हा ॲडव्हान्टेजेस आहेत कोणाचे, डायनामिक मेमरी अलोकेशनची. डायनामिक मेमरी अलोकेशनचा ॲडव्हान्टेजेस काय आहे की मी रन टाईमला मेमरी असाइन करू, कारण वेस्टेज मेमरी थांबल. आधीच 500 एलिमेंट म्हणणार मी यूज करणार, खाली जाऊन एकच एलिमेंट यूज केला तर उरलेली जेवढी काय मेमरी असेल तेवढी काय होती, वेस्टेज जाते स्टॅटिकमध्ये. आणि मॅलॉक जर यूज केलं किंवा कॅलॉक यूज केलं तर काय होईल, किंवा डायनामिक मेमरी यूज केलं तर त्याचा फायदा जास्त होईल की रन टाईमला मेमरी असाइन करता येते. मग त्यासाठी मॅलॉक, कॅलॉक, रिॲलॉक आणि फ्री मेमरी आपण यूज करू शकतो. मॅलॉक किंवा कॅलॉकपैकी कोणतेही तुम्ही फंक्शन यूज करू शकता. नंतरचा ॲडव्हान्टेजेस असा आहे ह्याचा की बाबा आपण एक्सपांड करू शकतो मेमरी किंवा रिड्यूससुद्धा आपण करू शकतो. कशामध्ये, तर ह्या डायनॅमिक मेमरी अलोकेशन्समध्ये. देन जी मेमरी मी यूज केली रन टाईमला, मला असं आपण प्रोग्रामच्या बाहेर पडल्यानंतर पुन्हा ती मेमरी काय करून टाकायची, क्लीन करून टाकायची, किंवा नाही का पुन्हा दुसऱ्याला यूज करण्यासाठी काय करून टाकू शकतो आपण, फ्री हा फंक्शन यूज करू शकतो. फ्री यूज केलं की जेवढी काय मेमरी अलोकेट झाली होती ती पुन्हा दुसरीकडे यूज करण्यासाठी तयार होते. हा मेन ॲडव्हान्टेजेस कशाचा, डायनामिक मेमरी अलोकेशनचा. म्हणून भविष्यात पुढे गेल्यानंतर CPP लँग्वेज असेल किंवा लिंक लिस्टसारखे प्रोग्रामिंग असेल किंवा अल्गोरिदमसारखं वेगवेगळ्या आपण प्रोग्रामिंग करणार असेल तर अशा वेळेस 99% डायनामिक मेमरी अलोकेशनचा यूज केला. मी काय म्हणतो आहे, 99% डायनामिक मेमरी अलोकेशनचा यूज केला जातो. कारण का, ह्याच्यामध्ये फायदा काय, मला जेवढी पाहिजे तेवढी मेमरी घेऊ शकतो आणि पुन्हा काम झाल्यानंतर ती काय करू शकतो, फ्री करू शकतो. किंवा जर मी मेमरी यूज करतो आहे, मला अचानक असं वाटलं की मला काय एलिमेंट्सला घ्यायचे आहेत, तर पुन्हा आपण त्याला साईज त्याची काय करू शकतो, आपण वाढवू शकतो. हा फायदा आहे डायनामिक मेमरी मॅनेजमेंटचा. ओके, हे 4 थिंग्स झाल्या, मॅलॉक, कॅलॉक, रिॲलॉक, फ्री. आणि जर आपण त्याला फ्री केलंच नाही तर मेमरी लीक होऊन जाते किंवा त्याला काय म्हटलं जातं, मेमरी लीक म्हणतो. बघा नेक्स्ट जर एखाद्याने विचारलं, जर नाहीच केलं तर काय होईल, ती मेमरी युजेबल राहते कवर पण, म्हणजेच त्याला काय म्हणते, मेमरी लीक करणं. आपण फ्री केली तर ती पुन्हा यूज होऊ शकते. लीकचा अर्थ काय, मेमरी लीक होणं म्हणजे आपण त्याचा वेस्टेज होतो किंवा त्याचा यूज करत नाही. पहा, एखादा पाण्याचा ड्रम असेल तो लीक झाला तर ती पाणी वेस्टेज होऊन जातं, निघून जातं, त्याचं काय करता येत नाही, यूज करता येत नाही. जर त्याला मेमरीला आपण फ्री केलं तर ती पुन्हा काय करता येऊ शकते, यूज करू शकतो. आणि जर आपण त्याला फ्रीच नाही केलं, पॉईंटर तयार केला व्हेरिएबल्स, त्याला साईज सगळी, आणि हा पॉईंटर व्हेरिएबल काय केलं नाही, शेवटी काम झालं फ्री केलाच नाही, तर मेमरी लीक म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, मेमरी लीक. नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला, हे झालं डायनॅमिक मेमरी अलोकेशन्स. नेक्स्ट पाहिजे आपल्या टाईप्स ऑफ पॉईंटर्स. 5-6 टाईप आहेत पॉईंटरचे, छोट्या छोट्या कन्सेप्ट. टाइप्स ऑफ पॉइंटर. फर्स्ट, नल पॉइंटर. नल पॉइंटर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी पॉइंटर घेतला आणि त्याला काय केली, मी व्हॅल्यू असाइन केली, कोणती, नल. दिस इज कॉल्ड नल पॉइंटर. ह्या पॉइंटरला काय म्हटलं जातं, जर त्याला व्हॅल्यू काहीच असाइन नाही केली, ज्या पॉइंटरला व्हॅल्यू असाइन नाही केली त्या पॉइंटरला मी नल व्हॅल्यू असाइन केली असेल तर त्या पॉइंटरला नल पॉइंटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, नल पॉइंटर्स. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे डँगलिंग पॉइंटर. नेक्स्ट कोणता, आपण एक टाईप पाहिला कोणता, नल पॉइंटर. दुसरा पाहिजे आपल्याला डँगलिंग पॉइंटर. हे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी विचारले जातात किंवा आता मल्टिपल चॉईसला सुद्धा विचारले जातात. नल पॉइंटर, डँगलिंग पॉइंटर किंवा जेनरिक पॉइंटर किंवा ह्याला वाईड पॉइंटर म्हटलं जातं. त्यानंतर डँगलिंग झाला, वाईड झाला, व्हॅलिड.
वाइल्ड पॉइंटर, नियर पॉइंटर, फार पॉइंटर, and then huge pointer. वन बाय वन आपण पाहिला नल पॉइंटर पाहिला. नल पॉइंटरला काय, जर मी नल व्हॅल्यू असाइन केली नल, तर धिस पॉइंटर इज कॉल्ड, ह्या सिंटॅक्सला किंवा जर असा असाइन असेल तर ह्या पॉइंटरला काय म्हटलं जातं, नल पॉइंटर. म्हणजे असं वेगळं टाईप नाही, त्या पॉइंटरला जर मी अशा प्रकारची व्हॅल्यू असाइन केली, व्हॅल्यू तुम्ही कशा प्रकारची व्हॅल्यू असाइन करताय डिपेंड्स ऑन अ टाईप, तुमचा टाईप कोणत्या प्रकारचा आहे. जर मी त्याला नल व्हॅल्यू असाइन केली तर म्हणजेच काय, 0, म्हणजे त्याला काहीच नाही, अशा पॉइंटरला नल पॉइंटर म्हटलं जातं. देन नेक्स्ट आपल्याला पाहिजे डँगलिंग पॉइंटर. हा डँगलिंग पॉइंटर इंटरव्ह्यूला पॉइंटरवर जर तुम्ही इंटरव्ह्यू करत असाल किंवा नाही का सी प्रोग्रामिंगवर म्हणजे सिस्टीम लेवलला प्रोग्रामिंग करत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला जर पॉइंटरवर क्वेश्चन विचारले गेले तर त्यांचा सगळ्यात आवडता क्वेश्चन तो डायनॅमिक मेमरी अलोकेशनचा असतो. आणि त्यानंतर डँगलिंग पॉइंटर म्हणजे काय, एक छोटीशी कन्सेप्ट आहे. डँगलिंग पॉइंटर म्हणजे काय, जर आपण प्रोग्राम राईट करत असतो, प्रोग्राममध्ये आपण बरेच ब्लॉक क्रिएट करत असतो. अशा वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये आपण काय करत असतो, इनर ब्लॉक, आउटर ब्लॉक, इनर ब्लॉक, आउटर ब्लॉक आपण काय करत असतो, लिहित असतो. फॉर एक्झाम्पल डँगलिंग पॉइंटर केव्हा होईल, मी जर नाही का एखादा कॅरेक्टर व्हेरिएबल यूज केला आहे, बरोबर, आणि पॉइंटर घेतला आहे इंट स्टार पी, हा कॅरेक्टर हा इनर ब्लॉकमधील आहे, ह्याचं वर्किंग ह्या ब्लॉक पुरतंच राहणार, बरोबर, लक्ष द्या इकडं, ह्या एवढ्या ब्लॉक पुरतंच. बट मी काय केलं, ह्याचा ॲड्रेस मी पॉइंटरला असाइन केला, तर काय होईल, तर सीची व्हॅल्यू काय असेल ती मी घेतली असेल, काय असेल, ह्याचा ॲड्रेस 1000 असेल आणि तुम्ही काय केला, पीला असाइन केला 1000. ओके, दिस इज अ सिंटॅक्स ऑफ पॉइंटर, की मेमरी अलोकेशन अशा प्रकारचं असाइन होतं. ओके, हा पॉइंटर मी यूज केला, सगळ्या गोष्टी यूज केल्या. बट मी खाली जाऊन जर स्टार पीची व्हॅल्यू प्रिंट करत असेल किंवा पाहिजे असेल मला प्रिंट करायची असेल, स्टार पी म्हणजे काय, व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस. स्टारचा अर्थ काय, व्हॅल्यू ॲट अ ॲड्रेस, कोणाची, तर पीची. पी म्हणजे कोण, 1000. पा स्टार म्हणजे कोण, स्टार, आणि हा पी म्हणजे कोण, 1000. ह्याचा अर्थ काय, व्हॅल्यू ॲट ॲड्रेस म्हणजे कोण, ए. इथं मला प्रिंट व्हायला पाहिजे ए, बरोबर, जर प्रिंट केली तर. बट कॅरेक्टरची व्हॅल्यू ही एवढ्या ब्लॉकपुरतीच मर्यादित आहे. पण हा पॉइंटर काय करतो, त्याला बाहेर त्याला यूज करण्याचा प्रयत्न करतो आहे, तो यूज होऊन देणारच नाही. हां, तुझ्या मेमरीमध्ये नाही का 1000 हे असेल, परंतु बाहेर पडल्यानंतर, ह्याच्या बाहेर पडल्यानंतर ह्याची ॲक्सेसिबिलिटी किंवा त्याचं लिमिटेशन केवढं आहे, एवढ्या ब्लॉकपुरतंच आहे. बाहेर पडल्यानंतर तो हा कॅरेक्टरची व्हॅल्यू ॲक्सेस करणारच नाही. बट तो पॉइंटर त्या कॅरेक्टरचा जो काय ॲड्रेस आहे ते यूज करू शकतो, परंतु त्याची व्हॅल्यू यूज होणार नाही. कारण बाहेर पडल्यानंतर ह्या इनर ब्लॉकपुरताच हा काय आहे, कॅरेक्टरची मेमरी आहे किंवा त्या कॅरेक्टर व्हॅल्यूची लिमिटेशन्स आहे, बाहेर काहीच नाही. मग बाहेर काय नाही म्हटल्यानंतर तो काय होईल, यूज होणार नाही, परंतु पॉइंटरचा ॲड्रेस किंवा पॉइंटरला जी काय व्हॅल्यू आहे ती आहे तशीच राहील. म्हणजे जी काय व्हॅल्यू असाइन करायची ती होणार नाही, बट पॉइंटरमध्ये जो काय ॲड्रेस असेल तो यूज होऊ शकतो. दिस इज कॉल्ड डँगलिंग पॉइंटर. अशा कन्सेप्टला किंवा अशा प्रोग्रॅमिंग राईट करत असताना अशा ज्या वेळेस तयार होईल, अशा वेळेस तो पॉइंटर काय असतो, डँगलिंग पॉइंटर. म्हणजे व्हॅल्यू तर आहे, पण ती ॲड्रेस आहे कोणाची, त्या कॅरेक्टरची, परंतु कॅरेक्टरची व्हॅल्यू आहे ते ॲक्सेस करता येणार नाही, कारण इनर ब्लॉकपुरतं ते मारते, बाहेर त्याला यूज करता येणार. हां, तो एकत्र आतमध्ये असतील तर एकाच ब्लॉकमध्ये असेल तर
यस यूज होईल, परंतु ज्या ब्लॉकमध्ये आपण राईट केले त्या ब्लॉकमध्येच त्याची व्हॅल्यू काय येईल, मर्यादित असेल. परंतु स्टार पी हा त्याची व्हॅल्यू म्हणजे त्या कॅरेक्टरची ॲड्रेस ह्या स्टोअर केला आहे, तो मी ॲक्सेस करेल, तो यूज करेल. परंतु जर त्या ॲड्रेसची व्हॅल्यू मला प्रिंट करायची असेल किंवा यूज करायची असेल तर यूज करता येणार नाही. अशा वेळेस त्या पॉईंटरला डँगलिंग पॉईंटर म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट जेनरिक पॉईंटर किंवा वाईड पॉईंटर. ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. वाईड किंवा आपण त्याला काय म्हणू, जेनरिक. म्हणजे पॉइंटरचा टाईपच कोणता, वाईड. मी कालपर्यंत आपण इंट स्टार पी, कॅरेक्टर स्टार पी किंवा फ्लोट स्टार क्यू काही तुम्ही नाही का टाईप घेऊ शकता, बरोबर, पॉइंटरचा. बट तुम्ही चौथाही टाईप यूज करू शकता, वाईड स्टार पी. दिस इज कॉल्ड वाईड पॉइंटर किंवा जेनरिक पॉइंटर. परंतु कन्सेप्ट अशी आहे, हा झाला वाईड पॉइंटर. ह्या वाईड पॉइंटरचा फायदा असा आहे, जर मी प्रोग्रॅम राईट करत असाल, मी जर वाईड पॉइंटर घेतला आहे, मी एक इंटिजर व्हेरिएबल घेतला आहे एक्स नावाचा, आणि ह्याचा ॲड्रेस मी काय केला, ह्या पीला असाइन केला, म्हणजे वाईड पॉइंटरला, बरोबर. पुढं जाऊन मला असं वाटलं मी अजून एक कॅरेक्टर ही घेतला आहे, व्हेरिएबल घेतला आहे कॅरेक्टर नावाचा, कोणता, कॅरेक्टर नावाचा. पुढं जाऊन त्या पीला मी काय केलं, अँड ऑफ, म्हणजे त्या कॅरेक्टरचा ॲड्रेस, म्हणजे एका पॉइंटर तोच, त्या पॉइंटरला एकदा मी काय केला, इंटिजरचा ॲड्रेस असाइन केला आणि एकदा काय केला, कॅरेक्टरचा असाइन केला. म्हणजेच ह्या वाईड पॉइंटरला कोणत्याही टाईपचा काय होतो, डिफरंट टाईपचा ॲड्रेस असाइन होतो. अशा पॉइंटरला वाईड पॉइंटर किंवा जेनरिक पॉइंटर म्हटलं जातं. म्हणजे इंटिजर व्हॅल्यू घेतली असेल तर इंटिजर व्हेरिएबलचा ॲड्रेस मी वाईड पॉइंटरला काय करेल, असाइन करल. किंवा जर मी पुढं जाऊन मी कॅरेक्टर व्हॅल्यू घेतली असेल तर त्या कॅरेक्टरचा ॲड्रेस मी त्या वाईड पॉइंटरला यूज करेल. म्हणजे वाईडला कोणत्याही टाईपची व्हॅल्यू काय होते, असाइन होते. दिस इज कॉल्ड वाईड किंवा जेनरिक पॉइंटर. छोट्या कन्सेप्ट आहेत, परंतु बिग ऑफ ॲडव्हान्टेजेस आहेत इंटरव्ह्यूसाठी. जर ह्या गोष्टी एक्सप्लेन करता आल्या, व्यवस्थित सांगता आल्या, तर तुमचा जॉब तर ह्या गोष्टीमुळे तर पक्का होतो. कारण का कन्सेप्ट काढलेली असते, किंवा वाईड पॉइंटर म्हणजे काय असतो, किंवा डँगलिंग पॉइंटर म्हणजे काय असतो, किंवा नल पॉइंटर म्हणजे काय असतो, हा समजलेला असतो. म्हणजे ह्या वाईड पॉइंटर म्हणजे काय, डिफरंट टाईप ऑफ ॲड्रेस किंवा डिफरंट टाईप ऑफ व्हॅल्यू काय होते, वाईड पॉइंटरला असाइन होते. ह्या पॉइंटरला जेनरिक पॉइंटर किंवा वाईड पॉइंटर. देन नेक्स्ट छोट्या छोट्या आहेत, वाईल्ड पॉइंटर, WILD, वाईल्ड पॉइंटर. म्हणजे मी पॉइंटर तयार केला, इंट स्टार PTR काय असेल ते मेनमध्ये, किंवा डायनॅमिक मेमरी अलोकेशन त्याला यूज केली, PTR इज इक्वल टू मॅलॉक कॅलॉक इंट स्टार मॅलॉक व्हॉटेवर काय असेल ते. बट त्याला व्हॅल्यूज असाइन नाही केली, काहीच नाही केलं, आणि तो प्रिंट केला, तो गार्बेज तर गेलंच. बट नुसताच पॉइंटर यूज केला आणि त्याला सोडून दिला, कशाला, त्याला, आणि तो काय केला, प्रिंट केला. अशा पॉइंटरला वाईल्ड पॉइंटर म्हटलं जातं. मी फ्री मेमरी नाही म्हणत किंवा लीक मेमरी म्हणत नाही. लीक मेमरी म्हणजे काय, त्याला फ्री जर केला नाही तर त्याला काय म्हटलं जातं, लीक मेमरी म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं आहे, वाईल्ड पॉइंटर क्रिएट केला आणि त्याला यूजच केला नाही किंवा त्याला असाइनच नाही केलं, व्हॅल्यूज असाइनच केली नाही आणि तो प्रिंट केला किंवा यूज केला किंवा तसा सोडून दिला, तर अशा पॉइंटरला काय म्हटलं जातं, वाईल्ड पॉइंटर. नेक्स्ट नियर पॉइंटर किंवा फार, नियर किंवा फार किंवा ह्यूज, असे तीन वेगवेगळे पॉइंटर आहेत.
पॉइंटर तुम्ही डिक्लेअर कोणताही करा, इंट स्टार पी करा किंवा इंट स्टार क्यू, किंवा हे काय आले आपले इंटिजर टाईप ऑफ पॉइंटर, हे पॉइंटरच आहेत. परंतु नियर काय म्हणायचं, फार काय म्हणायचं, ह्यूज काय म्हणायचं. नियर पॉइंटर मीन्स त्या पॉइंटर म्हणजे कीवर्ड्स यूज करायला लागतो. आपला काय यूज करायला लागतो, तो कीवर्ड्स. फॉर एक्झाम्पल इंट एक्स ऑफ 20 आणि पॉइंटर यूज केला आहे इंट नियर स्टार PTR, आणि ह्या PTRला त्याची काय केली मी व्हॅल्यू असाइन केली. ओके, व्हेरिएबल आहे सिंपल, आणि यूज काय केलं आहे, नियर पॉइंटर यूज केला आहे. कसला, नियर पॉइंटर डिक्लेअर केला आहे, नियर पॉइंटर युजिंग अ कीवर्ड्स नियर, आणि देन त्याचा ॲड्रेस आपण असाइन केला. ज्यावेळेस अशा टाईपमध्ये मी प्रोग्रामिंग करतो, म्हणजे पॉइंटर मी काय घेतला, नियर घेतला, तर मी जिथं जी सिस्टीम यूज करतो आहे, मग 16च्या असेल, 32 बिटच्या असेल, 64च्या असेल, 128च्या असेल, कोणतीही 16, 32 बीट, 64, 120 बीट जी काय ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल, 16ची किंवा 32ची किंवा 64ची किंवा 128ची, अशा वेळेस जर मी पॉइंटर डिक्लेअर केला आहे कोणता, नियर म्हणून, तर तो काय करेल, ह्याला जी काय साईज आसन होईल ह्या पॉइंटरला, ती काय होईल, नियरची म्हणजे स्मॉल साईज, म्हणजे जवळची साईज कोणती, म्हणजे 16 बिटची का 32 बिटची. जर ती ऑपरेटिंग सिस्टीम 16ची असेल तर ह्याला काय करेल, लगेच 16 बिटची काय होईल, 2 बाईट्स आसन होईल. जर ती 32 बिटची असेल पण 16 नाही आहे, 32 मग नियर जवळ आहे कोणती, तर 4 बाईट यूज करेल. पण जवळची मेमरी जी काय आहे त्याला नियर, ती व्हॅल्यू काय होईल, ह्याला असाइन करेल. जर कीवर्ड्स यूज म्हणजे तो नियर पॉइंटर यूज करत असेल, कोणता नियर पॉइंटर जर मी यूज करत असेल, तर जी काय कमी साईजची मेमरी असते ती त्या पॉइंटरला असाइन होते. मग सेम ॲज जर मी इथं काय केलं, फार यूज केलं, तर मोठी व्हॅल्यू कोणती आहे, अशा वेळेस मोठी, मग आता 2 बाईट्स ह्याला नाही, त्यानंतर बरं मोठी त्यानंतर नाहीची, तर 4 बाईट्स काय होईल, याला यूज होईल. जर 4 बाईटपेक्षाही मोठी ती मेमरी असेल तर 8 बाईट यूज करा. आणि ह्यूज म्हणजे काय, जर तुम्हाला सगळ्यात मोठी शेवटी 32 आहे, म्हणजे आपण 128 बीटपर्यंत जर ती हार्डवेअर्स किंवा त्या बीट मेमरी असेल, तर शेवटची काय 128ची मेमरीची साईज काय होती, त्याला असाइन होती. जर मी काय केलं, ह्यूज कीवर्ड्स यूज केला, इथं काय केला, ह्यूज पॉइंटर यूज केला, तर सगळ्यात मोठी साईज त्याला काय होते, असाइन होते. नियर म्हटल्यानंतर सगळ्यात लहान, आणि फार म्हटल्यानंतर जवळजवळ नियरपेक्षा मोठी किंवा ह्यूजपेक्षा लहान, अशी गोष्ट त्याला काय होती, मेमरी अलोकेट होती त्या पॉइंटरला. दिस इज द टाईप्स ऑफ पॉइंटर. 7-8 पॉइंटर आहेत, हे समजले पाहिजेत. ओके, ठीक आहे. पॉइंटर हा चॅप्टर कव्हर झाला आहे. नेक्स्ट चॅप्टर आपला स्ट्रिंग घ्यायचा आहे, परंतु लेक्चर पहा पोरांनो. ओके, थँक्यू.